शिवाच्या गळ्यात साप का असतो? आपण नेहमी भगवान शंकराच्या गळ्यात साप पाहतो, पण हा साप कोण आहे आणि शिवाच्या इतक्या जवळ का राहतो? आज आपण जाणून घेणार आहोत शिवाच्या गळ्यातील सापाचं खरे रहस्य, जे फक्त पुराणातच नाही तर विज्ञानातही दडलंय. पुराण कथा. सर्प म्हणजे वासुकी, समुद्र मंथनात सहभागी. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केलं, अहंकारावर नियंत्रणाचे प्रतीक. साप म्हणजे मृत्यू आणि जीवनचक्राचं रूप, म्हणून तो महादेवाच्या गळ्यात आहे. सर्पाचा विष म्हणजे नियंत्रण आणि शक्तीचं प्रतीक. साप पृथ्वीच्या ऊर्जेशी जोडलेला कुंडलिनी शक्तीचं प्रतीक. योगशास्त्रानुसार साप म्हणजे ऊर्जा जागृती, शिव म्हणजेच पूर्ण जागृती. साप म्हणजे भीती नाही, नियंत्रणाचं चिन्ह. जो स्वतःच्या भीतीवर नियंत्रण ठेवतो तोच महादेव बनतो. त्यामुळे महादेवाच्या गळ्यातील सर्प आपल्याला शिकवतो, भीतीवर विजय मिळवा, तेव्हाच खरी शक्ती मिळते.